श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री मौली ज्ञानेश्वर महाराज, जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय तुकाराम महाराज, जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, की जय पांडुरंग महाराज, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय विठ्ठला रे तू उदारांचा राव, विठ्ठला तू जीव या जगाचा, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविशी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख सांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला रे बोलचे वाचे बोला बहु रस, विठ्ठला रे सोत घेतला जीवे, विठ्ठल रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका जड करी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सहा चरणात अभंग आहे. आशाबद्ध वक्ता झाला ना रात्री. हा विठ्ठला रे तो उदाराचा राम, भगवंताचे गुण सांगितले, भगवंताचे लक्षण सांगितले. उदार, भगवंत इतका उदार नाही ना कोणी. बाकीचे उदार आहे पण देवा इतके उदार नाही ना. हा जे मारायला आली मावशी तिला मुसावीचे मोक्ष देऊन टाकला. हा होतं ना मावशी, काय ती काय पूजा करायला लागली देवाची, नाही नाही तिला सायुज्य सौरस्व धिजला पुतणे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विष घालून आली होती ना ती, हा कालकुट नावाचं विष. तिला जर जो मोक्ष देऊ शकतो इतका उदार कोणी. हा आता काय देवाच्या उदारपणाला काय राव म्हणलंय, जेवढे उदार असतील तेवढ्यांचा राजा. हा इकडं म्हणलंय ना ज्ञानियांचा राजा. आवाज येतोय? करा, कोणाचा आवाज येतोय? भगवंत किती उदार आहे. ज्या वेळेस इंद्रजित मारला ना, इंद्रजित लक्ष्मणानं ज्यावेळेस मारला त्यावेळी, आता इंद्रजित म्हणजे काय, इंद्रजिताच्या भरोश्यावर सगळं युद्ध होतं. इंद्रजिताला त्याच्याकडे लई शक्ती होत्या, भयान शक्ती होत्या. सगळ्या युद्धाचा भरोसा इंद्रजितावरच होता. तो मारला ना, इंद्रजित मारल्यानंतर एक दिवस युद्ध बंद ठेवलं होतं भगवंताना. कारण की त्याची पत्नी होती ना पतिव्रता, काय नाव तिचं, सुलोचना. सुलोचना. सुलोचना काय त्या सुलोचनाचा पतिव्रत्या, एक हात तुटून तिच्या अंगणात येऊन पडला होता ना त्याचा. काय त्या पतिव्रतेचं सामर्थ्य. ती म्हणली मी जर खरी पतिव्रता असेल, त्या भोजाला म्हणली काय कसं घडलं लिहून दे म्हणली. तुटलेल्या भोजाला, तुटलेल्या हाताने लिहून दिलं ना मग किती पराक्रम झाला काय. मग हे सगळे म्हणले तू जाय आता विरोध आहे ना, राम रावणाचं युद्ध आहे,
जाय म्हणले तू रामाकडे, राम लय उधारी म्हणले. तिला सती जायचं होतं ना. हा. सती जाण्याकरता ते इंद्रजीचं तर हे पाहिजे ना कलेवर शरीर. हम्म. तू जाय म्हणले, भगवंत उधारी तू देईन म्हणले. काही म्हणले एकटी सोडून पाठवणं आणि परत नाही येऊन दिली तर म्हणले तो राम एक पत्नी म्हणले, एक पत्नी म्हणले, एक वाणी म्हणले, तो इतका उदार आहे ना शत्रूला सुद्धा काही देऊन टाकेन म्हणले. ती आली, तिने भगवंताची स्तुती केली, भगवंताने देऊन टाकलं ना. भगवंत कसंही उदार होतो. तुम्ही म्हणणार आता इथं चाललंय विठ्ठलाचं वर्णन तुम्ही सांगू राहिले रामायण. तोच रामकृष्ण झाला, तोच कृष्ण विठ्ठल झाला नाही का. विठ्ठला रे तो उदाराचा राम. कारण आता इकडे गाठ पांडुरंगाची आहे ना तुकाराम महाराजांची. किती उदारी. विठ्ठला तू जीव ह्या जगाचा. आता आपण म्हणतो ना सुरुवातीला देवा जगत्रय जीवा. सगळ्यांचा जीव म्हणजे शिवच येतो, आपण जीव म्हणतोय त्याला. विठ्ठला तू जीव सगळ्या जगाच्या सर्व घटामध्ये तूच आहे ना. त्याला आपण जीव म्हणतो. सर्व घटी प्रत्येकाच्या घटामध्ये ते चैतन्य, त्याला आपण जीव म्हणतो ना. जीवात्मा म्हणतोय, संकुचित झाला. विठ्ठला तू जीव सगळ्या जगातच जीवन आहे ना तू. जगजीवन. भगवान परमात्मा उदार आहे. भगवान परमात्मा सगळ्यांचा जीव आहे, सगळ्यांचं स्वरूप आहे. विठ्ठला रे तो उदाराची राशी. आता उदार हे लक्षण डबल आलंय. इकडे उदाराचा राव म्हणलंय पहिल्या चरणात, आता उदाराची राशी म्हणलंय. राशी म्हणजे आता त्या राशीत म्हणजे किती दाणे असतात सांगता येईल का. आता हे तुमच्या भागात मकाची ढिगाली पडेल राहत्या. अरे काही गंज पडेल राहते मोठं, किती काही सांगता येईल का राशी ती. तसा भगवान परमात्मा विठ्ठला रे तो उदाराची राशी. विठ्ठला तुझं पाशी सकळ सिद्धी. बरेच लोकांना असं वाटतं आपल्याला सिद्धी प्राप्त व्हावं, आपल्याला थोडी चमत्कार करता येतील, लोक गोळा होतील, दुसरं काय. अरे मग तसं वाटत असेल तर भगवंत आपलं सगळंच येते मग नाही का. संतांनी काय केलं दुसरं, आपुला तो एक देव. सगळ्या सिद्धी येतात देव आल्यावर. सगळ्या रिद्धी सिद्धी वाही पाणी. रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याकरता वेगळं नाही काय करावं लागत. देव आला का सगळं येत असतं. ते लक्ष्मी आली का रिद्धी सिद्धीच्या मागे येतातच. जे विठ्ठला तुझं पाशी सकळ सिद्धी. विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड. तुकाराम महाराज म्हणतात. आता काय त्याचं नाम, आता तोच गोड आहे तर त्याचं नाम गोड राहील तर नाही तर काय राहील. तोच गोड आहे. बघू आवडची जीवा पासून या कानडिया विठोबा कानडिया. म्हणजे आपण नेहमी तोच विषय पाहतो का देवानी देवाचं नाम वेगळं नाही ना. देव जर एवढं गोड आहे तर मग त्याचं नाम किती गोड असतं. जगद्गुरु तुकोबा म्हणतात भगवंताचं नाम गोड आहे, गोड. ते नाम गोड एवढं अमृताची उपमा दिली, चिंतामणीची उपमा दिली,
किती उपमा दिल्या ना आम्हाला. हम्म. नाम चिंतामणी ग्रंथ आहे महाराजांचा, मोठा आहे ग्रंथ असा. नामचिंता म्हणून ते नाव आहे त्याच्यावाला. हा. सगळा नामाचाच विषय. मला मोठा ग्रंथ आहे तपोरा. नामचिंतामणी. दुसरं काहीच नाही. नामच कसं चिंतामणी आहे. म्हणजे भगवंताचं गोड किती नाम आहे घेतल्याशिवाय कळणार नाही, नाही का. हा. आपण किती जरी सांगत राहिलो ना ते घ्यावाच लागत तेव्हाच कळत, नाही का. हा. वर्णन आता सांगावंच लागत असतं, नाही का. हम्म. आणि जो घेतो आणि सांगतो मग त्याचा परिणाम होतो असे. हा. आता आपण घेतोय नाही तेव्हा आपला परिणाम होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं अनुष्ठान केलंय, त्याचं चिंतन तेवढं केलंय. मग आता गाथा वाचला तरी वैराग्य कावत आहे. त्याच्या मागे साधण्याची शक्ती आहे ना. हा. बाकी माग शक्ती लागते, त्याच वेळेस समोरच्यावर परिणाम होतो. म्हणून विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, बहु शब्द वापरलाय. विठ्ठला तू कोड पूर्वीशी. कोड म्हणजे काय? इच्छा. कोड म्हणजे इच्छा. कोड म्हणजे काही मागा, काही मागा देवाकडे, काही मागा. तुम्ही जे पाहिजे ते द्यायला तयार, नाही का. एखाद्याला लय पैशाची हावरा पैसा म्हणजे जीवन वाटत काही ना. कर नामस्मरण तेवढं. पैसा काय तुला पुरून वरून एवढा पैसा देत देव, नाही का. त्याच्याकडे काय कमी आहे. याचा क्षुल्लक आहे म्हणले, नाही का. या गोष्टी तर क्षुल्लक आहे त्याच्या दृष्टीने, एकदम किरकोळ. कारण तू कसं आहे म्हणले, कोड पूर्वी काय देणार नाही बघ. काही द्यायला तयार. काय त्या उपमन्यूना दूध मागितलं होतं, नाही का. त्याला क्षीरसागराचं चेअरमन करून टाकलं. ध्रुव बाळाला काय दिलं, त्या उपमन्यूला काय दिलं, काय त्याचं काय. विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले. ज्यांनी देवाला पाहिलं ते वेळेच झाली, पण वृत्तीवरच नाही आले. राधे सुकुमार मदनाचा पुतळा. ज्यांनी ज्यांनी भगवंताचा साक्षात्कार झाला, दर्शन झालं, काय पाहिजे राहिलं आता तरी, नाही का. देवाचा स्पर्श झाला, आता काय पाहिजे राहिलं. त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही ना. मग त्याच्यापेक्षा म्हणजे जगात काय, नाही का. तुझी निधळी कोटी चंद्रप्रकाश. विठ्ठला लागले ध्यान म्हणी. जगद्गुरु तुकोबारायांना ध्यान लागलं. ध्यान लागावा. भगवंताचं स्मरण करता 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 सहज ध्यान लागावा. देहाचा विसर पडावा. विठ्ठला रे वाचे बोला बहु रस. विठ्ठला रे वाचे बोला बहु रस. विठ्ठला रे श्वास घेतला जीवे. मग असं झाल्यावर श्वास नाही तर घेईन तर काय होईल. येणे श्वसे मन झाले हवं. परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी देत आली मिठी सावका. हरदास प्रभूचं चरित्र आपण पाहिलं बऱ्याच वेळा. देह जावा अथवा राहू, पण नाम नाही सोडलं महाराज. कळलं ना त्याला. अरे नामच देवी. तारीख तर नामच तारीन आपल्याला, नाही का. कुठं नाही ना काही झालं. त्यांची आजरामर कीर्ती झाली ना. म्हणून विठ्ठला रे वाचे बोला बहु रस. खरा रस येतो. बाकीचे रस आहे या रसाचा कटाळा येत नाही. आता आपण किती दिवसाचं तेच सांगतो, तेच ऐकतो, तेच भजन करतो, तेच नामस्मरण करतो. कटाळा येतोय का याचा? नाही ना. कादंबरी एकदा वाचल्यावर परत वाचू का आपण? नाही ना. म्हणून हे नित्य नूतन नव्हे. जैसे का स्वरूप तुझे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना पार्वती मातेला, देवी तुझं जे रूप आहे ना,
नित्य तस्य हे नित्य नूतन गीता तत्व एक हर म्हणे निजे देविका तुझे स्वरूप. म्हणजे देवीचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे ना, का शिळ होतंय का ते स्वरूप? नाही ना. सूर्य शिळा होतो का? नाही ना. आणि शिळ होतंय का? नाही. हवा शिळी होत नाही, आकाश शिळी होत नाही. म्हणजे मग ते तर सच्चिदानंद स्वरूप आहे. तसं हे ग्रंथ आहे, म्हणून याचा कंटाळा नाही येत. आणि विठ्ठला रे शोष घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीत शेतू का, विठ्ठला तू ये धड करी का. लवकर ये, हा. शकुनात येऊन दर्शन दे. हे पांडुरंगा तुझे कोणी उदार आहेत त्यांचा राज आहे. एवढे उदार असतील तेवढ्यांचा राज. हे पांडुरंगा तू सर्व जगाचा जीव आहे. हे पांडुरंगा तू औदार्याची मूर्ती आहे. आता त्याचे लक्षणच आहे ना. ऐका यश श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य गुणवर्य वसती जेथ तया मनती भगवंत. एक गुण दिला हनुमंतरायला तर काय प्रत्येक गावात मंदिर बाबत. एकच गुण दिला आणि ह्या बाबाकडे सहा एकटे गड. काय साधा आहे का? हे पांडुरंगा तुझ्याजवळ अनिवादी सर्व सिद्धी आहेत. हे पांडुरंगा तुझे नाव घेणारा फार गोड आहे. हे पांडुरंगा तू भक्ताची इच्छा पूर्ण करतोस. हे पांडुरंगा तुझे मुख सुशोभित उत्तम आहे. हे पांडुरंगा तुझे ध्यान माझ्या मनाला लागले आहे. ध्यान लागावं पण देवाचं लागावं. रस्त्यांच्या करता येडे व्हायला लोक. इथे काही रस्त्याला फिरायचे देवा करता येडे व्हायले का? नाही ना. रस्त्याला मोकार विधी महात्मे कुणीकडे फिरायचे येडेच व्हायले ना ते. देवा करता नाही झाली. देवा करता झाले असते सगळे जगानं पूजा केली असते ती. म्हणून ध्यान लागावं तर देवाचं लागावं. बाकीचं ध्यान लागून काय होईल नाही का. हे पांडुरंगा गोपाळा रे तुझे ध्यान लागू माझे मना. सोनियाचा दिवस आज अमृत पाहिला नामा कविता रूपे प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. त्याचं ध्यान लागलं ना दुसरं काही ध्यानातच येत नाही मग. दुसरं काही घुसतच नाही मग. त्याचं ध्यान लागायला पाहिजे देवाचं ध्यान. तनु मनो शरण विनटल तुझे पायी. मग त्याचं ध्यान लागत. तनु मनो शरण विनटल तुझे पायी. बाप रे महादेव आणून येणे काय. मग त्याचं ध्यान लागणच ना. त्याचं चिंतन केलं त्याच ध्यान लागन का दुसरं काय लागन. त्याच लागत असं. अरे नामस्मरण केलं तर हाड बोलायचं. काय पावर आहे नामस्मरणात. आपल्याला अशा गोष्टी वाटते कशा होत असतील बा. करून पाहिल्याशिवाय कसं कळणार. एवढं नामस्मरण निदान त्याच्या निम्मशेम तरी करावं लागेल तर निम्मशेम काहीतरी आपल्याला अनुभूती येईल. करत नाही आपण तेवढं म्हणून तसं वाटतं आपल्याला ते काय नामाची शक्ती. हे पांडुरंगा तुझे नाम वाणीने घेणे फार रसाळ आहे नाही का. शिवी तू हा रस म्हणले. अमृत दया कशी किरपडी. ते अमृत लय किरपडी नाही का. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. बाकीचे रस एकदम किरकोळ. रामरस उत्तर भारतामध्ये देवाचं नाव येण्याकरता रोटीला रामरोटी रामरस कशाला रामच म्हणायचं. रामाला पाहिजे ना. रोटी नाही रामरोटी आण. रामरस
नाही का. प्रत्येकाला राम, यशोगानं त्याचं नाव यावा. हा हे पांडुरंगा, तुझा ध्यास माझ्या जीवाने घेतलाय. नाही का? ध्यास लागल्याशिवाय अनेक गोष्ट घडते. ही गोष्ट ध्यासाला सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. दुसरा कशाचा तरी ध्यास लागण्यापेक्षा, दुसरी कशाची काळजी करण्यापेक्षा देवाचा ध्यास लागावा. ज्याचा ध्यास लागला ते स्वरूप प्राप्त होत असतं. असं ध्यास म्हणजे ध्यान. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा तुझा योग व्हा. योग म्हणलंय, योग. म्हणून बिरडत आहे, म्हणून तू लवकर ये. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई हो, येई रंगा येई हो, येई हो वैकुंठ वासिनी विठाई जगत्र जननी. काय जगत गुरु तुकोबा राष्ट्र मारतात पांडुरंगाला. दुसरं काही इच्छाच नाही राहिली चित्तात, दुसरं काय नाही राहिला. म्हणून विठ्ठला रे तू उदाराचा राव. आता या अभंग हे काय असे झटक्यात होणार नाहीये. विठ्ठला तू जीव ह्या जगाचा, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझं पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख सांगले, विठ्ठला लागले ध्यानमणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करी तसे तुका, विठ्ठला तू ये धड करी. बाहेर पडलो आपल्या कर्तव्ये, संसाराची दिवे वेटाळिलो, एका मध्ये एक नाही मिळो ये, टाक नवनीत निवडिले, झाली दोन्ही नामी एकच मथने, दुसऱ्या कोणी वेगळाले, तुका म्हणे दाखविल्या मुक्ता बळी, सिंपली स्वतःली खुंटली या. मी जीवदशेमुळे जन्म मृत्यूरूप संसारात जो गुंतलो होतो, तो आपल्या स्वतःच्या पराक्रमाने बाहेर पडलो. आता ज्याप्रमाणे घोसाळलेल्या ताकापासून निघालेली लोणी ती जरी पुन्हा ताकात घातली तरी पूर्ववत मिसळत नाही, त्याप्रमाणे आम्ही कधी संसारात लिप्त होणार नाही. जे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही आता या जन्म मृत्यूरूप संसारात जो गुंतलो होतो, कशामुळं? जीवदशेमुळं. जीवदशा, जीवदशेची आठणी म्हणलं 9व्या अध्यायाच्या शेवटीच्या ओव्या पाहायच्या ज्ञानेश्वरीचा. संजयाची जीवदशेच्या आठणीचं वर्णन केलंय. त्या स्थितीत गेलेला आहे संजय. तिकडं अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद ऐकून संजय त्या अवस्थेत गेलाय. त्याच्यात असं वर्णन केलं, जीवदशेची आठणी कशी असते, काय त्याला ते सात्विकाचं भरता आलंय, काय त्याला ती सात्विक स्थिती झालेली आहे, त्या स्थितीचं वर्णन आहे 9व्या अध्यायाच्या शेवटी. जीवदशेची आठणी म्हणलं माऊलीनं, जीवदशेची आठणी. तशी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी जीवदशा नष्ट झाली. जन्म मृत्यूरूप संसारात जो गुंतलो होतो, तो आपल्या स्वतःच्या पराक्रमाने बाहेर पडलो. आता जसं लोणी बाजूला काढलं जातंय, ताक बाजूला, लोणी बाजूला काढलं जातं, सुट्ट सुट्ट होत आहे ना तूप, आणि ते जरी पुन्हा ताकात घातले तरी पूर्वत मिसळत नाही ना. कशातच नाही मिसळत. हे कशातच मिसळत नाही. कुठं जाऊ द्या, फार लग्नात जाऊ द्या, जत्रात जाऊ द्या, कुठं जाऊ दे, त्याला ते मिसळतच नाही तूप. फक्त प्रक्रिया करून आपल्याला असं वाटतंय तसं ते, पण ते मिसळत नसतं. एकदा बाजूला झाल्यावर मिसळण कसं, तसे चित्त फक्त संसारातून निघालं पाहिजे वेगळं.
आणि तीच प्रक्रिया आहे मंथनाची, दुसरं काय आपली. हम्म. पूर्वी जे कोण केलं होतं चित्त त्याच्यामध्ये आता एकदा मंथन करून ते एकदा बाजूला निघालं रे निघालं, त्याला ते आवडतच नाही ना मग. हा. त्याला आवडतच काहीच आवडत नाही त्याला ते, म्हणजे त्याच्यात मिसळत नाही ते. व्यवहार म्हणून त्याला जावं लागतं. ते मिसळत नाही महाराज. त्याप्रमाणे आम्ही कधीही संसारात लिप्त होणार नाही. एकदा भाकरीला पापवड्यानं सोडल्यावरती पुन्हा धरीन का त्याला? नाही. पापुडा येतो म्हणजे भाजून येत असतो तो. हा. पापुडा येतो म्हणजे तो धरीतही नाही सोडितही नाही. हा. हा. का तरी सहज बोली वाणी, त्याच्या घरी वेदांत बाई पाणी म्हणे. काय वेदांत वेदांत कारण मला सहज बोलले त्याच्या घरी वेदांत पाणी वाच म्हणे. म्हणजे जसं त्या भाकरीच आहे, श्रीपाद बाबा नेहमी ते दृष्टांत द्यायचे. तुम्हाला पापड आला का म्हणले, या शक्ती सुटली का? काय उदाहरण भारी आपल्या घरातलं आहे ना हो. हा. भाकरी जर चुलीवर भाजली तर कसा पापुडा येतो तिला, भारी कडक. तो पापुडा पुन्हा भाकरीला चिटकतो का? नाही. किती याच्यापेक्षा काय वेदांत पाहिजे अजून घरात. तूप जसं पुन्हा कशातच मिसळत नाही, तसं आम्ही लिप्त होणार नाही म्हणले. आता संसारी असावी नासवणी नसावी याच्यातच राहतं, पण चिटकत नाही ना. कमळ पाण्यात राहतं पण पाणी चिटकत नाही त्याला. हा. एकाच्याच मंथनापासून निरनिराळ्या गुणामुळे सारा सार दोन्ही नामे झाली. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढून दाखवल्यावर शिंपला हे जरी त्याचे जन्मस्थान आहे तरी ती मोती शिंपल्याशी पूर्वत जडले जात नाही. आलाय त्याच्यातूनच मोती, शिंपल्याचा जन्म आहे त्याचा. कधी जन्म होतो मोत्या शिंपल्यामध्ये? ते कोणत्या नक्षत्रावर पाऊस पडल्यावर. कोणतरी सांगा ना नक्षत्राचं. रोहिणी. स्वाती. 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 रोहिणी कोण म्हणलं? नाही नाही, स्वाती. रोहिणी कोण म्हणलं? मीच स्वाती नक्षत्राचा पाऊस. स्वातीचं जर त्या शिंपल्यामध्ये पडतं मोती. एकदा मोती शिंपल्यातून वेगळा काढून दाखल शिंपला हे जरी त्याचे जन्मस्थान आहे तरी ते मोती शिंपले म्हणजे सिद्धांत तोच. का एकदा त्या जीवदशेपासून बाजूला झाला का पुन्हा त्याला लिप्त होत नाही, हा सिद्धांत आहे. तसं आपण भगवंताच्या चिंतनानं एकदा आपल्या चित्तात देव राहायला आला, येवणे गोपाळराय तिथे, चित्त पुन्हा विषयात रमत. चित्त राहतच नाही, ते चित्त चैतन्य होऊन जात, चित्त राहतच नाही. काही गोपींची अवस्था वेगळी नाही का? हा. बरवा 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 रे देवा तू, जीवा होणे आवडशी जीवा रे देवा. पाहता वदन संतुष्ट लोचन, झाले ऐकता गुण श्रवण रे देवा. अष्टांगे तनु त्रिविध ताप गेला, सीन वर्णिता लक्षण रे देवा. मन झाले उन्मन, अनुपम ग्रहण, तुकया बंधू म्हणे महिमा नेने रे. तुकया बंधू कोणी? तुकाराम महाराजांचे बंधूंचे अभंग आहे बरं काही. कान्होबा. अनुभव वेगळे. तुकोबा रायांचे बंधूचे बरेच अभंग आहे गाथ्यामध्ये, पण त्यांनी स्वतःचं नाव नाही दिलेलं. तुकाराम महाराजांचे बंधू मोठ्याचं नुसतं नातं जरी सांगितलं तर किती मोठं होतंय. मोठ्याचं नुसतं नाव त्यांचं नाव किती मोठं झालं.
हा सेवा बंधू म्हटले ना. तुकाराम महाराजांचा वशीला आहे ना मग. हा त्यांचा फक्त बंधू, आपल्या नावाचं करत नाही. हा पंतप्रधानाचा भाऊ म्हणल्यावर मग काय त्याला काय हा व्यवहारातलं नाही का, त्याला वेगळी वेळात सांगायची गरज राहिली का? नाही ना. फार अभंग आहे याच्यामध्ये, आता येतीलच ते आपले. हम्म बरवा 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 रे देवा तू जीवाड, जीवा भुनी आवडशी जीवा रे देवा तू, नाही का. तुकोबरायांचा, ज्ञानेश्वरीचा, भागवताचा, सगळ्या संतांचा, सगळं तुकोबरायांच्या गाठ्यात आलं. देवा तू फार चांगला आहे असे आम्ही त्रिवार म्हणतो, म्हणून प्राणाला जीवापेक्षा अधिक आवडतोस. तुझे मुख पाहिल्याने डोळ्याचे समाधान होते व गुण ऐकल्याने कानाचे समाधान होते. बाकीचं किती ऐकलं तर कानात समाधान होणार नाही. पण भगवंताचं जर रामायण ऐकलं, भागवत ऐकलं, संतांची चरित्र ऐकली, समाधान होतं ना. आणि डोळ्याचं समाधान होतं जेव्हा पाहिल्यावर. तुमची सर्व लक्षणे वर्णन करू लागल्याने अष्टांगातील त्रिविताप नाही सावून सर्व शीन जातो. त्रिविताप जातो बरं का. आपल्या अंगातला त्रिविताप नाही सावून शीन जातो. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. खरंच जातो त्रिविताप. तुझ्या अनुपमेय स्वरूपाच्या अनुभवामुळे मन उन्मनी झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचा महिमा कळत नाही. अवस्था म्हणजे काय? मनच उन्मन होत आहे. मनच उन्मन होते. तो आनंद मनाचा आहे. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग गोविंदाचे काया भेद नाही तेव्हा आनंदले मन. प्रेमी पाझरती कोण आनंदलं? मन आनंदलं. काय लिहून ठेवलंय बा? जगद्गुरु तुकोबारायांनी लिहून ठेवलंय त्या अवस्थेचं वर्णन. आनंदले मन, ज्यावेळेस मनाला तो दिव्य आनंद होतो भगवंताच्या दर्शनाचा, प्रेमी पाझरती लोचन, रोकडा अनुभव आहे ना हो. अंगवांगीचं परमार्थच नाही, रोकडा. रोकडा परमार्थ, रोख कुठं पाहायला भेटेल सांगा बरं. नुसतं वर्णन करून काय होतंय पदार्थाचं? स्वतःला तसं झालं पाहिजे ना. आता कवर नुसतं वर्णन करून पाहून काय थोडंच पोट भरत असतं का? अरे त्या आनंदामध्ये स्वतः गेलं ना, तृप्त होतंय ना. तुझ्या अनुपमेय स्वरूपाच्या अनुभवामुळे, ते काय अनुभव साधा नाही तो, अनुपमेय स्वरूपाच्या अनुभवामुळे मन उन्मनी झाले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचा महिमा कळत नाही. देवाचा महिमा काय कळतोय नाही का? सांगतच राहावं लागत, सांगतच राहायचं. आयुष्यभर सांगतच राहायचं, तो काही संपत नसतो नाही का. आणि पुन्हा विसरतोय माणूस, मग पुन्हा तेच सांगावं लागत. आपला स्वभाव विसरायचा नाही का. गुण गायी नावडी म्हणून देवा तू फार चांगला आहे असे आम्ही त्रिवार म्हणतो. म्हणून प्राणाला जीवापेक्षा अधिक आवडतोस. तुझे मुख पाहिल्याने डोळ्याचे समाधान होते, गुण ऐकल्याने कानाचे समाधान होते. तुमची सर्व लक्षणे वर्णन करू लागण्याने अष्टांगातील त्रिविताप नाही सावून सर्व क्षीण जातो. क्षीण गेला पाहिजे नाही का. काही क्षीण येतोय, अवघडच नको. जातो, थोडा टाइम लागतो नाही का सुरुवातीला.
तो काय लगेच अनंत जन्मीचे विसरलो दुःख मध्ये महाराज पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीच पाप जाळायचं थोडा उशीरच लागेल ना. ते काय बाबा थोडं का मागचं कबाळ. तुझ्या अनुपमेय स्वरूपाच्या अनुभवामुळे मन उन्मनी झाले. तुकाराम महाराज म्हणते वा तुमचा महिमा कळत नाही. सोयऱ्याची करी पाहुणेर बरा कांडितो ठोंबरा तुमचा लगी. गाईची देखून बदबदा मारीन घोड्याची चाकरी गोड वाटत. फुले पाणी नेतो वेशीचे उदंडन ब्राह्मणाची खांड देऊनी पाहिलेच्या गोता आवडीने पुस. सनांगरच धरलंय महाराजांनी. माथा पित्याशी दौडून का म्हणे त्याच्या थुका तोंडावरी जातो यमपुरी भोगा वया. रेडीमेड कपते ज्याला बसतील त्याला बसतील नाही का. त्याच्या मापाची शिवल राहते त्याला असं वाटतं माय मापाची कशी काय. ते तसे रेडीमेड दुकानात असंच राहत. तसं म्हणले जो सोयऱ्यांना चांगली मेजवानी करतो आणि संता करता जाडी भाते काढतो. नाही का. नातेवाईक आल्यावर आता हा रजोगुणाचा विषय. रजोगुणाचा विषय नाही का. आता जे सत्वगुणात गेले त्यांचं जीवनच वेगळं असतं. त्यांच्याबद्दल काय त्यांचं शुद्धता हे जो आसक्त आहे देह हे सगळं देह बुद्धीच्या संबंधातला विषय. तिथं त्याला अज्ञानच आहे. जो सोयऱ्यांना चांगली मेजवानी करतो त्याला असं वाटतं की संतांचा फायदा काय आपल्याला. त्याचं सगळं स्वार्थावर असतं ना. पाहुण्या रावड्याला केलं तर मग ते आपल्याला करते ना त्यांच्या घरी गेल्यावर. यांनी नाही केलं आपल्याला तर मग काय उष्णपास नाही म्हणलं करावंच लागेल आपल्याला नाही का. आपण त्यांच्या इथे गेल्यावर ते आपल्याला कपडे घेणार नाही ना. मग संतांना करून संत काय देणार आहे आपल्याला असं आहे ना. संतांकडे आहे काय. आम्ही सदैव सोडकी जवळ येतं चोर झाकी. आता त्यांच्याकडेच काही नाही तर मग त्यांना देऊन काय होतं म्हणजे स्वार्थ येतो. हा जो विषय महाराजांनी सांगते अति स्वार्थी. त्या स्वार्थाला काही माप नाही. त्याला नुसता स्वार्थ कळतो फक्त त्याला. देवा जो सोयऱ्यांना चांगली मेजवानी करतो आणि संता करता जाडी भाते काढतो. जो गाईला बाजा बाजा मारतो आणि घोड्याची चाकरी करण्यास बरे वाटते. घोड्यापासून फायदा आहे ना. वरतीला घोडा टांग्याला घोडा नवरदेव मिरवायला घोडा पैसे भेटत ना. गाईपासून काय म्हणजे हे सुद्धा जवळजवळ अभंग हा सगळा स्वार्थावरच आहे. जो ब्राह्मण सुपारीची खांड देत नाही आणि वेश्याला विड्याची पाणी फुले पुष्कळ देतो नाही का. जो विषयासक्त त्याच्या चित्तामध्ये विषयाचे गच्च भरलेले तो तेच करीन ना. तो काय करीन दुसरा. त्याला काय करायचं ब्राह्मणाचं. कोण ब्राह्मण कोण संत कोण साधू नाही का. त्याला कळतोय फक्त पैसा आणि स्वार्थ. अति स्वार्थी अति चित्तामध्ये पूर्ण विषय ज्याचे भरलेले आहे ना. गाईला मारतो घोड्याची चाकरी करतो ब्राह्मणाला सुपारीचं खांड देत नाही वेश्याला विड्याची पाणी फुले पुष्कळ देतो. जो आई बापांना घरातून घालून देऊन बायकोचे नातेवाईक मोठ्या आनंदाने पोचतो. आता महाराजांनी काय घडणार आहे पुढे कलियुगात त्या अगोदरच सांगून ठेवले ना. त्या लक्ष्मीला तिकडे पाहुणे आल्यावर काहीच अडचण नाही. याचे आई बाप म्हणल्यावर दिलं जमत नाही नाही का.
ते आता ऐका कलीचे महिमान म्हणलंय ना, हा हे तरी काय वास्तवातच बोलतात महाराज. हम्म. जाई बापांना घरातून घालून देऊन बायकोचे नातेवाईक मोठ्या आनंदाने पोचतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या तोंडावर थुंका. त्याचा निषेध केला नाही का. हम्म. थुंका म्हणजे आता जाऊन थुंकून कोण भांडणं करीत बसा. सांगितले कोणाही उद्योग नाही का. त्याचा निषेध केला महाराजांनी. त्याचा त्या योग्यतेचं असं महाराजांना सांगायचं. हम्म. त्याची काय योग्यता आहे. तो केलेल्या कर्माची फळे भोगण्यास यमपुरीत जातो. आणि त्याला महाराजांनी गती सांगून टाकली तो कुठं जातो म्हणून नाही का. हा म्हणून वेदांना, शास्त्रांना, संतांनी तर हे जे आचरण कसं करता एवढं शास्त्र, साधू, संत, ऋषी, मुनी, जपी, तपी, आपले संस्कार, त्यातली त्यात भारतभूमीचे संस्कार म्हणजे जगात तोड नाही ना. हा विश्वगुरु आहे ना आपला भारत अध्यात्माच्या दृष्टिकोनातून. हम्म. आचरणाच्या बाबतीत त्याच्याकरता जास्त अवतार भारतात जास्त झाले. हम्म. जीवन कसं असावं त्याच्याकरता संतांनी अवतार घेऊन आचरण करून दाखवलं ना. पुंडलिका सारखे असतील हम्म. किती संत. त्यांना कजापणा होतो त्याच्यात काय अडचण नाही. बायकोच्या नातेवाईकांना कजापणा ते आई वडीलच आहे. पण यांना त्रास देऊ नये तुकाराम महाराजांचा मत नाही का. हा त्यांनी काय केलं बिचाऱ्यांना. हम्म. सगळे सन्मान तू गाव सांभाळी ना जाईल एखादं. तुकाराम महाराज काय नको म्हणते पण त्यांनी जन्म दिला आहे. या माऊलीनं सांभाळलंय 9 महिने नाही का. विसरत जातो जीव. विसरतो एकदा मोठं झालं सगळं त्याचं काय तांदळाचाच परिणाम येतो नाही का. त्याच्याकरता एकच उपाय महाराजांनी एक उपाय सांगितलं. हा सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सुरुवातीपासून सत्वगुणात जर राहिला ना त्या बाकीच्या गोष्टीचा स्पर्शच होत नाही. ते सगळं गुणाचा खेळ आहे हा. त्या गुणात गेलं का ते रेंज मध्ये जात असं. मग या साधू संतांनी काय पोटात असताना संस्कार करून म्हणजे पुन्हा देवच नको. संस्कार बाहेर आल्यावर नाही कधी बसायचे. पोटात असतानाच त्याच्यावर असे संस्कार केले मगाला समात्याना मुलं मुक्त करून टाकले ना. हा एक पर्याय त्याला. प्रजा जर आपली चांगली व्हावी असं वाटत असन तर कधी होणार नाही. त्याला करावाच लागेल. प्रयत्न करावा लागतील. त्याला कष्ट घ्यावं लागतील. तसे छत्रपती घडले का. पण छत्रपतींच्या लीला पहा आणि महाभारतात कृष्णाच्या लीला पहा. साम्य आहे त्याच्यामध्ये फार. छत्रपती असे किती याच्यातून सुटले काय फुकट सुटले का. त्यांनी सगळं कृष्णाच्या लीला ऐकून गेलो त्या आतमध्ये. कृष्णाची कसं कृष्णानं महाभारत घडवलं कसं युक्ती हे सगळं शिक्षण आतमध्येच झालं ना. पोटात असताना जिजाबाईने सगळे ग्रंथ वाचले ऐकले. म्हणून आपल्याला या अभंगाकडून एकच घ्यायचं का पिढी सात्विक घडावी. सात्विक घडली का याचा विषयच नाही. काय त्रास देत नाही का. कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरी कवाची देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. मग आपण याच्यामध्ये बसतो बरोबर. म्हणून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. जगद्गुरु